भाई साहब बघा ना, शालू आहे, पैठणी आहे, भारी भारी माल आहे. आम्ही एकदाच सांगितलं ना, शालू पैठण्यांची आमच्याकडे कमतरता नाही, हव्या तेवढे आहेत. लय भारीतला माल आहे म्हणून आम्ही आणला, समजला? लय लय भारीतला माल आहे भाई साहब. हे बघा, तुम्ही जरा बघायला वांडा नाही. हा अहो पण जे आहे ते कशाला ठेवून घेऊ? आम्ही एकदा सांगितलं ना, रेशीम काठी तलम धोतर जोडी आणा, अंगरख्यासाठी किनखाप आणा, उत्तम मलमल आणा. तिखा सिकडची आवड, हवे तेवढे नग घेईन. अगे हे व्यापारी खास गुजरातेतून आलेत. चला येते आम्ही. पण म्हणजे कधी येणार? आवता महिना मंडी येईल आपण. पुढच्या महिन्यात? पण आता कुठल्याही क्षणी इकडून येणं होईल. असं असेल तर मग आवता हप्ता मंडी येईल. काय फिकर नको करू, समजा भारी भारी माल आणेला आपण. चला, जय गोपाल, जय गोपाल भाई साहब. या. काय खरेदी करत होता सासूबाई? काही नाही ग, कपडे खरेदी करत होते इकडच्यासाठी. पण मनासारखे मिळालेच नाहीत बघ. इकडचा स्वभाव म्हणजे मनाविरुद्ध काही चालायचं नाही. पाहिजे ते सगळं उंची, उत्तम. आता हेच बघ ना, ही मुदगलाची जोडी काय साधी चालली नसती. पण आमच्या पेशव्यांनी खास शिसवीच्या लाकडाची बनवून घेतली. तेही बरोबरच आहे म्हणा. मेहनत किती करतात. सकाळी व्यायाम झाला की जमीन घामानं भिजते. तिकडे व्यायामशाळेत जमिनीला डाग पडलाय म्हणे. आता आता परत आले ना की पुन्हा सगळं पहिल्यासारखं सुरू होईल. अगो बाई, पाहिलंच माझं लक्षण? काय झालं सासूबाई? अगं इकडचे कपडे आराध्याला काढून ठेवायचे होते. पेटरेत ठेवून ठेवून कुबट होतात ना. मला लक्षातच राहिलं नाही बघ. थांब. वास बघ, कनूची अत्तरच आहे. माझ्या अगदी रोमारोमात भिनलाय हा सुगंध. पण मी म्हणते, माणसाला अशी स्वप्न का पडावीत? स्वप्न? हो, काल रात्रीच मला पडलं ग. त्या स्वप्नाची आठवण झाली तरी अंगावर नुसता शार आहे तो. म्हणजे बघ, मी अशी कुठेतरी उभी. मला वाटतं प्रथम वरच्या मालाच्या खिडकीशी, आणि अगदी अचानक इकडची हाक आली. पार्वती इकडे ये. पार्वती, दार उघड, मी आलोय. अगं इकडे नाही. या मी सदाशिवराव पेशवा. जीवाचं अगदी पाणी झालं. आणि अचानक मी जागी झाले. तेव्हाच कळलं की ते स्वप्न होतं. रमा काय अर्थ असेल गे स्वप्नाचा? मैना, ठीक आहे ना का सगळं? आता ग बया, हे काही विचारणं झालं? पर मी म्हणते, हां, जरा तीट तरी लावायची गालावर. पर समद काम अगदी बारकायनं चाललंय. एवढं दमादमानं हलक्या हातानं होत नव्हतं कधी. रोज कुणाकरता नटायचं होतं का? अक्षी बराबर आहे बघा. घरचा धनी घरला नसल्यावर समद घर कसं पारोशागत निवान बसल्यासारखं वाटतं या. आता जरा वाड्यामध्ये बाहेर बघा. समदा वाडा कसा धनी येणार म्हटल्यावर काट टाकल्यागत चकाचक करतो या. अगं, इकडची ही पहिलीच मोहीम.
त्यात वडीलधारी मंडळी सोडून आलेली. तरीही नेटानं पुढे गेलीच वारी. आता तूच सांग, त्याच थाटात स्वागत नको का व्हायला? पण स्वागत करा या. एक माणूस केवढं नटलंय. चल, सावट कुठली. आणि स्वतःचा चेहरा बघ इथं आरशात कसा ओसंडून वाहतोय ते. मी रामजी काकाला इकडचा महाल सजवायला सांगितला. आणि हो, बैठकी पण घालायच्यात. तो म्हातारा धन येणार म्हणून नुसताच इकडून तिकडे येरझरा घालतो या. ना काम ना धाम, नुसताच फिरतो या. बघ, म्हणजे मलाच सगळं बघितलं पाहिजे, काय हवं काय नको ते. अरे विष्णू, अरे त्या श्यामदान्या नागरने शाप करून ठेवा. ए गोपाळा, अरे लक्ष कुठं तुझं? काय आहे रामजी काका, अजून काही तयारी नाही तुझी. संध्याकाळ होत आली. गोपाळ विष्णू गेले कुठे सगळे? हो 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 हो, खिल्लारी जोडी जोडलेल्या बैलगाडीवाणी धडाधडा विचारत सुटलात. अहो मला थोडी सवड द्या सांगाया. आणखी काय सांगणार आहेस? एवढ्या तिकडनं येणं होईल आणि अजून काही तयारी नाही. अहो पण ऐकून तरी घ्या माझं. सकाळी उठल्यापासून पायाला पाय नाही माझ्या. तेच, सकाळपासून नुसत्या फेऱ्याच मारतोयस. महिन्यानं सांगितलंय मला सगळं. वाटलंच मला. ती टवळी जेव्हा दिसली तेव्हाच वाटलं की काहीतरी जाऊन सांगणार. अहो ताई साहेब, फेऱ्या मारल्या बिगर कामं होत्यात का? आताच मी त्या गोपाळानं विष्णूला आगरने आणि शामदाने शाप करायला सांगून आलो. आना रे आना, गालीच्या हात राहतो. आता तुम्ही असं करा, आता निवांत हिथून जावा आणि थोड्या वेळानं फेरी घाला. मग बघा कसा मी झाकपाक करून ठेवतो. निवांत कसं जायचं बाई माणसानं? उगीच हुरहुर लागून राहते. मामा, श्रीपती, सरकार, असा बळजबरीचा विश्रांतीचा आग्रह करू नका. आमच्या तब्येतीला काहीही झालेलं नाही. असं कसं म्हणता श्रीमंत? जवळजवळ 8 दिवस झाले अंगात लाजवर हटत नाही. खोकल्याची वारंवार उबळ येते आपल्याला. म्हणून काय झालं? इतक्या दगदगीनंतर एवढा त्रास हा व्हायचाच. पण तुम्ही दोघं असे आहात, इतकी काळजी घेता की एखाद्या ठणठणीत माणसाला सुद्धा वाटावं आपण जुनाट रुग्णाईत आहोत म्हणून. श्रीमंत, थोडी तरी विश्रांती घ्या. रात्रंदिवस दौड करतो आहोत आपण. चला, प्रकृतीच्या निमित्तानं या आडरानातही देवदर्शन झालं. पण मामा, आता मातोश्रींचं दर्शन केव्हा होईल असं झालंय. शनिवार वाडा सारखा हाका मारून बोलवतोय असं वाटतंय. सगळ्यांचीच ती अवस्था आहे श्रीमंत. पण पुण्याला जायचं आणि आजाराने थकलेला, दौडीने श्रमलेला चेहरा आपल्या स्वागतासाठी आलेल्या स्वकीयांना दाखवायचा, याला काही अर्थ आहे का? अगदी खरं आहे श्रीमंत. आपण अगदी रास्त बोललात मामा. आमच्या आजाराची बातमी शनिवारवाड्यावर पोहोचता कामा नये. श्रीपती जी सरकार. आता आपण थांबलोच आहोत तर जर आपल्या जनावरांचा चारा पाणी बघ. जी सरकार. गजानना, ए चला रे, खोगिरं उतरवा त्यांची. चला, चारा पाणी दाखवा त्यांना. चला हो प्रतापराव, आटपा. अखंड सौभाग्यवती भव. झाली तयारी? होतच आली. आज मनाला किती बरं वाटतंय म्हणून सांगू. मालकाशिवाय घराला शोभा नाही हेच खरं. तू अजून लहान आहेस, समजेल तुला हळूहळू. स्वारीवरून धन्याचं परत येणं, त्यात काय सुख असतं ते कळेलच तुला मुली. बाकी आम्हा बायकांचा जन्मच चमत्कारिक.
मनातले दुःख, पण ती बोलायची तरी कुणाजवळ? पती युद्धावर असताना रोजचा दिवस उभ्या वैऱ्यासारखा भासतो. नाना अशुभ कल्पना आणि घास खाली उतरत नाही. कुंकवाच्या कोयरीत हात तास बघतो. आणि इतकं सगळं सोसून झाल्यानंतर दिल्ली दरवाजातून आत शिरणारी मूर्ती डोळ्यांनी बघेपर्यंत मनाचे बांध फुटले जातात. पास टिकत नाही. हा सगळा अनुभव तुला अजून यायचा आहे मुली. बघितलंस, मी आपले माझ्याच तंद्रीत बोलत बसले. जा, सगळी तयारी व्यवस्थित झाली की नाही बघून ये. आणि हे बघ, जेवण झाल्यावर स्वस्थ झोप. दिवसभर शिंडलीस बरं बाळ. पण सासूबाई, अगं वेडे, माधव आला तर कळल्याशिवाय का राहणार आहे? हा, ये. मैना, अगं मैना, जी बाईसाहेब, अगं मला की नाही एक स्वप्न पडलं. ते काय बया? तिकडनं येणं झालंय आणि मी काहीतरी बोलणार एवढ्या जागा झाली बघ. या स्वप्नाचं बी लय चमत्कारिक आहे बघा. काही स्वप्न लवकर पडत्यात. म्हणजे बाईसाहेब, सरकार काल रातच्यालाच वाड्यावर आल्यात. अगो बाई, खरं? सरकार म्हणालं झोपू देत म्हणून. समजली अक्कल. सासूबाई उठल्या कवाच. हे बघ मैना, तू असं कर ना, तिकडे काय करतात बघून ये ना. कोण? मोठ्या बाईसाहेब? नाही ग. मग कोण बया? आता जातेस की? शिरपती, सरकार झोपले अजून? वय. रातचं आल्या आल्या साईसाहेबांचं दर्शन घेतलं आणि ते झोपलं. ते अजून झोपलेलंच आहे. 8 दिवस झाले असं चाललं या अंगावर काढणं. एवढा मोठा राजा पर त्याची दाद नाही कुणासनी. बघितली तुमची अगत रातीच. काय झालं? मी तुमच्या एवढ्या मोर 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 करतीया, पर गडी एक सबूत बी बोलायला तयार नाही. आता कसं बोलणार? सरकार बरोबर केवढी पळापळ उडालेली. हा, बराबर आहे म्हणा तुमचं बी. मोठ्या धन्याचं चाकर ना तुम्ही. अगं तसं नाही ग, पण आता आमासनी जाऊ द्या. बरं बरं जा. हे महिने दुपारच्या वक्ताला थोडी सवड गावल म्हणतो. नाही म्हणजे आपलं कानावर घातलेलं बरं. आमासनी येळ नाही बघा. ये महिने, अगं ये की. अगं ये ना इकडे ये. काय बोल बघू आता. सरकार आजारी आहेत कुणासनी सांगायची नाही अशी सक्त ताकीद आहे त्यांची, नाही तर बोलशील सगळीकडे जाऊन. वा शिरपतराव, लई शान हात बघा तुम्ही. चाललं मोठं सांगायला. कोण? श्रीपती? होय जी. काय म्हणते सॉरी? रागावलात? रात्री इकडून येणं झालं. वाट पाहून पाहून आम्हाला झोप लागून गेली. कुणी उठवलं सुद्धा नाही. बस इतकंच? आणि त्यासाठी इतका मनस्ताप? बसा. निदान
आपण तरी उठवायला सांगायचं होतं. कशाला? रात्र खूप झाली होती म्हणून आम्हीच सांगितलं झोपू दे. आपल्याला बरं नाही ना? कोण म्हणाल? कुणी का सांगे ना? खरं आहे ना? छे हो, रपेटीत थोडा त्रास झाला इतकंच. बाकी आम्ही तसे अगदी ठणठणीत आहोत. सरकार दादासाहेब येत्यात. माधवा. नाही उतरण्याची काही आवश्यकता नाही. मला कळलं तुला ताप येतोय म्हणून. कसं वाटतं आता? काळजी वाटायला लागली म्हणून वैद्यराजांना निरोप पाडा आणि ताबडतोब बोलवून घेतला. या वैद्यराज. नाही काका, तसं काही नाही. आपण आपली काळजी घेतलेली बरी. वैद्यराज, आणि ताबडतोब औषधोपचाराला सुरुवात करा. काका तसं खरंच काय? हे बघ, जो आता निर्णय द्यायचा असेल ना तो वैद्यराजांनाच देऊ द्या. वैद्यराजाने परवानगी दिली तर स्नान संध्या उरकून घ्या, मग आपण निवांत बोलू. चल येतो का सुनबाई? विठे, अगं विठे. जी आई साहेब. हे बघ, माधवाच्या माहली जरा जाऊन ये. माधव उठलाय का बघ. आई साहेब, मी आता तिकडेच गेलते. मग दादासाहेब महाराज आलेत. त्यांच्याबरोबर वैद्य महाराज बी आहे ती. वैद्य महाराज? वय, वैद्य महाराज त्यांना तपासतात. अगं बाई. आई साहेब. साहेब, या 4 मुळ्या घ्या. 4 वळसे द्यायचे आणि लगेच आटण द्यायचं. बाकीची औषधं मी स्वतः घेऊन येतो. दुधात उगाळायच्या का पाण्यात? शुद्धोदकातून द्यायच्या. येते हा. वैद्य महाराज, श्रीमंतांच्या प्रकृतीचं निदान झालं? होय बाईसाहेब, आत्ता चाटण दिलाय, लवकरच उतार पडेल. पण बाईसाहेब. काय झालं वैद्य महाराज? तसं काही नक्की सांगता येणार नाही, पण त्यांच्या प्रकृतीमानावर लक्ष ठेवायला हवं. एक शंका, त्यांचा हा ताप साधा नाही, काळजी घ्यायला हवी.